मन मंदिरा गजर भक्तीचा. पंढरीची वारी जी संतांनी सांगितली त्यामागे काहीतरी अर्थ आहे, त्यामागे काहीतरी भावना आहे, त्यामागे काहीतरी विचार आहे, नाही का. उगीच गेलं ना उगीच आलं असं नव्हे, नाही का. परमार्थाकरता ज्ञान आवश्यक आहे, पण त्यापेक्षा भक्तिभाव त्याहीपेक्षा जास्ती आवश्यक आहे. भावे विण देव नकळे निस्संदेह, आणि गुरुविने अनुभव कैसा कळे. भावे विण देव नकळे निसंदेह. मौली आले काल, जगद्गुरु तुकोबाराय आले, सावळ्या परब्रह्माला भेटून आले, नाही का. हो, पुणेकरांच्या पुण्यातूनच पालखी जाते, त्यामुळे पुण्यातले लोक कमी असतात. मराठवाडा, विदर्भ, अरे का भरपूर लोक, तुम्ही मेजॉरिटी बघा. पुण्यातले म्हणतात आता काय, आणि मला पुन्हा काय म्हणतात माहिती आहे का, अहो काय बाबा महाराज, पंढरीच्या वारीहून आला, तुमचं दर्शन घेतलं की पांडुरंग भेटला, चढवलं मला. मला चढवताना तुम्ही किती खाती उतरला हे तुम्हाला कळलं नाही का. कोणीतरी मला विचारलं, काय हो बाबा महाराज, देव मिळवण्याकरता पंढरीला जाता का. म्हटलं देव मिळवण्याकरता पंढरीला जात नाही, आळंदीपासून पंढरीपर्यंत देवाशी जवळीक संत वाङ्मयाच्या माध्यमातून साधावी तेवढ्याकरता पंढरीच्या वारीला जातो. बोलणं कळलं का नाही. देव भेटण्याकरता नाही, जवळीक साधण्याकरता. देवाशी जवळीक तशी साधता येत नाही. संत वचन, संतांचे अभंग, ज्ञानेश्वरी, भागवत हे ते माध्यम आहे, त्या माध्यमातून जवळीक हा तसा भाग आहे. तसं पंढरीची वारी देव भेटण्याकरता नाही, तर प्रभू प्रेमाची प्रतीती प्रतीत होण्याकरता पंढरीची वारी आहे. आणि ती प्रतीत घेऊन, प्रतीतीत घेऊन, अनुभवात घेऊन महाराज परतीच्या वारीने आले. एक लक्षात घ्या, पंढरीची वारी करावी पण थांबू नाही, थांबलं की संपलं. माझं बोलणं कळलं का. लग्न झालेल्या मुलीने माहेरी जास्ती थांबू नये. माझं बोलणं कळलं. थांबलं की प्रेस्टीज संपलं. आई आहे तिथपर्यंत ठीक आहे, भाऊ म्हणतील काही तुझं घर नाही ते आमच्याकडे राहिलीस. तसं पंढरीत जावं, 5 दिवस राहावं, पण पुन्हा यावं, म्हणजे वारीचा वेद आणि देवाचा वेद कायम राहतो. आई जवळ असल्यानंतर भांडावं असं वाटतं, आणि आई लांब गेल्यानंतर केव्हा भेटेल असं वाटतं. केव्हा भेटी देशी जीवीच्या जीवना, नाही का. भेटी लागी जीवा लागलीसे आस, पाहे रात्रंदिवस वाट तुझी. एक मी नेहमी सांगतो, पूर्वराग, मिलन आणि विरह हेच भक्तीचं वैशिष्ट्य आहे. एक पूर्वराग आहे. पूर्वरागामध्ये उदाहरणार्थ आज कीर्तनाला जायचं आहे, कीर्तनाला जायचं आहे, आता आला हा चातुर्मास आला, वा महाराज आले, आज एकादशी आहे, त्याला जायचं आहे, हा पूर्वराग आहे. आजचं कीर्तन हे मिलन आहे, आणि 20 तारखेनंतर विरह आहे. विरह कशा करता, पुढच्या वर्षीचा वेध लागण्याकरता. माझं म्हणणं नीट लक्षात घ्या, या भक्तीच्या अवस्था आहेत, नाही का. मिलन हे जसं श्रेष्ठ आहे, त्याहीपेक्षा विरही श्रेष्ठ आहे. आणि म्हणून या ठिकाणी तुकाराम महाराज पंढरपूरला जाऊन परत देवला आले. ज्ञानेश्वर महाराज पंढरपूरला जाऊन पुन्हा आळंदीला परत आले. कशा करता, पुन्हा पुढच्या वर्षी पंढरीची वारी करण्याकरता. हे पहिल्यांदा लक्षात घ्या. अभंग तर सांगतोच. असे तुकाराम महाराज केवढे मोठे, अणुरेणिया थोकडा तुका आकाशा एवढा, एवढे जगद्गुरु तुकाराम महाराज. आणि ते म्हणतात,
अवघे ब्रह्मरूप रिता नाही ठाव, प्रतिमा तो देव कैसा नव्हे. सगळे ब्रह्मप्रतीतीमध्ये जेव्हा वावरतात तेव्हा आपल्याला शहाणपण शिकवतात. सर्व ठिकाणी जर देव भरलेला आहे तर पंढरीला जाण्याची गरज काय. सर्व ठिकाणी जर देव भरलेला आहे तर त्याची मूर्ती स्थापन करण्याची गरज काय. सर्व ठिकाणी जर देव भरलेला आहे तर त्याच्या प्रतिमाची पूजा करण्याची गरज काय. ज्ञान सुद्धा जास्ती झाल्यानंतर तेही त्रासदायक होतं. नाही, ब्लड प्रेशर एकदम लो होऊ नये. एकदम लो होणं हेही त्रासदायक आहे, एकदम वाढणं तेही त्रासदायक आहे. जेवढं असायला पाहिजे, खालचं 90, वरचं 140 खूप झालं वयोमानाप्रमाणे. त्याच्यापेक्षा वाढलं तर माणसं म्हणतात प्रेशर आहे, आणि त्याच्या लिमिटमध्ये असेल तर प्रेशर नाही. तसं ज्ञानसुद्धा जास्ती वाढलं तर त्यांनीसुद्धा डोकं गरगरतं. म्हणून ज्ञान मर्यादित ठेवण्याकरता भक्तीची गोळी घ्यावी. हे जर नीट कळलं तर कळेल. वारकरी संप्रदाय हा का ज्ञानाच्या विरुद्ध नाही, किंबहुना पायाच ज्ञान ईश्वर आहे, तर ते ज्ञानाच्या विरुद्ध कसा असेल. पण कोणतीही गोष्ट मर्यादेपेक्षा जास्ती झाली, बरं का, मुळा मोठा पुण्यातून वाहणं कौतुकाचं आहे, पण गावात येणं बरोबर नाही. काय मागचा पूर अगदी नारायणपेठ वगैरे सगळा खलास, अरे काय इकडून तिकडून सगळं पाणीच पाणी, बरोबर आहे ना. हां, म्हणजे नदी व्हावी का न व्हावी, व्हावी, पण गावात शिरू नये. तसं ज्ञान असावं का नसावं, असावं, पण तुम्हा आम्हाला खाऊन टाकेल एवढं असं नाही. एक लक्षात घ्या, पाण्यामुळे जीवन वाचतं, आणि पाणी अति झालं तर ते पाणी मारून टाकतं. महाराज म्हणाले, ज्ञानची करी अंधारे ज्ञानासी गा. किती सुंदर लिहितात बघा. ज्ञानची करी अंधारे ज्ञानासी गा. जे ज्ञान प्रकाशमय आहे, जे ज्ञान आपल्याला प्रकाश देतं, प्रकाशित करतं, तेच ज्ञान जर अति झालं तर त्या ज्ञानामुळे आपल्याला दिसत नाही. मी काही काही वेळेला दृष्टांत देतो, आपण ऐकलेलाच आहे, की प्रकाश जर उलटा डोळ्यावर पडला तर त्या प्रकाशामुळे दिसत नाही. काय होतं नाही का. आता हे जे रात्रीचे ॲक्सिडेंट होतात, त्या रात्रीच्या ॲक्सिडेंटचं कारण काय, एकमेव कारण, की पुढचा इतकी लाईट मारतो की समोरच्याला दिसत नाही. आता मला सांगा, अहो ॲक्सिडेंट का झाला, अहो काही नाही, अंधारच होता. नाही हो, पुढच्यानी एवढा प्रकाश मारला की त्या प्रकाशामुळे दिसलं नाही. ज्ञानची करी अंधारे ज्ञानासी गा. ज्ञान सुद्धा वाजवीपेक्षा जास्ती झालं. म्हणून एक म्हण आहे ना, अतिशहाणा असू नये. हाच अमृतानुभवाचा विषय चालू आहे. अहम ब्रह्मास्मी हे सुद्धा त्रासदायकच आहे. जीवोहम त्रासदायक, शिवोहम त्रासदायक, नाही का. जीवोहम म्हणणं हे चूक जरसं आहे, तसं शिवोहम म्हणणं हे चूकच आहे. कारण शेवटी हम आला. अहम ब्रह्मास्मी, ब्रह्मामस्मी अभिमान शुद्ध ब्रह्म नवे जाण. शुद्ध ब्रह्म नाही आहे ते. जिथे अहंकार आहे तिथे शुद्ध ब्रह्म नाही. तो अहंकार प्रेमाने जातो, तो अहंकार भक्तिभावाने जातो, नाही का. किती आई मोठी असली, शिकलेली असली, पतीपुढे अहंकार असतो, बाळापुढे अहंकार संपलेला असतो. म्हणून त्याचं बोलणं ऐकते, नवऱ्याचं ऐकत नाही. हा इथे बसलेला सगळा 100% तोच अनुभव आहे. काही 99.9 सुद्धा नाही, 100%. अजून एक लावा. काय हां, नवऱ्याला म्हणेल तुला काही कळत नाही, पण मुलगा म्हणला तर असू दे, आता लहान आहे, त्याला काय कळतंय. आणि तो हट्ट करतो म्हणजे काय, आपण आहे म्हणून ना. माझं बोलणं कळलं का. ही जगर ही राहटी आहे,
तसं लक्षात घ्या. ज्ञान सुद्धा अति होऊ नये. ज्ञान सुद्धा अति झालं तर त्रासदायक देतं. म्हणून जेवढं असायला पाहिजे तेवढं ज्ञान आणि तिथून पुढे भक्ती, हाच वारकरी संप्रदाय आहे. तुकाराम महाराज म्हणाले, ज्ञान गिळूनी गावा गोविंदो गा. ज्ञान झालं, गिळून टाकलं, पुढे प्रवास सुरू झाला. पण तिथे जर थांबलं तर ते ज्ञान त्रास दिल्याशिवाय राहत नाही. म्हणून लक्षात घ्या. तुकाराम महाराजाला कोणीतरी म्हणलं, का हो ब्रह्मज्ञान तर खूप सांगता, आणि काय त्या देवाची पूजा करत बसता, काय देवाऱ्यावर विठ्ठलाची मूर्ती मांडली आहे, काय पूजा करता. हे बघा, माणसांना बोलायला बरं वाटतं. सर्व कुठे एवढे शहाणे आहेत सर्व ठिकाणी देव दिसायला. संतांना सर्व ठिकाणी देव दिसून सुद्धा पंढरीला गेले नाही का. एक सांगू का, सर्व ठिकाणी देव ही प्रतीती असावी, पण पूजेकरता मूर्ती असावी. म्हणणं नीट लक्षात घ्या. सर्व ठिकाणी देव आहे हे ज्ञान आहे, पण पूजेकरता प्रतिमा पाहिजेच. कोणी म्हणेल, अहो एवढा व्यापक परमात्मा, प्रतिमेत काय देव आहे का? चुकीचं आहे. सर्व ठिकाणी जर देव आहे तर प्रतिमेत सुद्धा आहेच. बोलणं कळलं का? किती सुंदर आर्ग्युमेंट करतात. अवघे ब्रह्मरूप रीता नाही ठाव, प्रतिमा तो देव कैसा नव्हे. सर्व ठिकाणी जर देव आहे तर प्रतिमेत कसा देव नाही? एक पुढचं उत्तर, प्रतिमे एवढा नाही, पण प्रतिमेत नाही असं म्हणता येणार नाही. मन मंदिरा गजर भक्तीचा.